किल्ले विशाळगडावर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून गेल्या 2 दिवसांपासून वातावरण तापलं आहे। हिंदुत्ववादी संघटना आणि संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली। यावेळी तोडफोडीच्याही घटना घडल्या। दरम्यान आता प्रशासनाने अतिक्रमणाविरुद्ध कारवाईला सुरुवात केली असून पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे काढण्यात आली। किल्ले विशाळगडावरील विविध प्रयोजनाकरिता केलेली अतिक्रमणे काढण्याबाबत प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांबाबत शासकीय मोभियोक्ता मुंबई उच्च न्यायालय यांचे अभिप्राय मागवण्यात आले होते। ते अभिप्राय दिनांक 15 जुलै 2024 रोजी प्राप्त झाले। त्यात उच्च न्यायालयात व इतर न्यायालयाच्या याचिकाकर्त्यांनी स्थगनादेश आहे ती वगळून इतर अतिक्रमणे काढता येतील असे नमूद केले आहे। संबंधित अभिप्राय मिळताच प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम काढण्यास प्रारंभ केली। ही मोहीम सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राबवण्यात आली। उपविभागीय दंडाधिकारी यांनी विशाळगड तसेच किल्ले विशाळगड ते कर्जापूर चेकपोस्ट या क्षेत्रामध्ये संचारबंदी प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले। मोहिमेच्या पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे काढण्यात आली। यामध्ये व्यावसायिक कारणांकरिता असलेली व स्थगनदेश नसलेली अतिक्रमणे काढण्यात आली। सदर मोहिमेमध्ये महसूल विभागाचे 90 कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या सहभागासह त्यांनी 150 मजूर उपलब्ध केले। तसेच पुरातत्व महावितरण, ग्रामपंचायत व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी भाग घेतला। पोलीस विभागाचे 250 अधिकारी कर्मचारी घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित होते। या मोहिमेत जिल्हाधिकारी अमोल येळगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी पन्हाळा शाहूवाडी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी अप्पासाहेब पवार, तहसीलदार शाहूवाडी रामलिंग चव्हाण, सहसंचालक पुरातत्व विभाग विलास वाहने, कार्यकारी अभियंता साब विभाग चंद्रकांता आयरेकर, उप अभियंता साब विभाग धनंजय भोसले, गट विकास अधिकारी शाहूवाडी मंगेश कुचेवार यांनी आपला सहभाग नोंदविला। या मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही।